इंजिनियर जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे, संचालक उडान करिअर अकॅडमी चंद्रपूर। आज आपण मागे बोललेलो होतो की आपण जर पहिला व्हिडिओ चांगल्याने जर झाला तर आपण पेपर क्रमांक 48 यातले काही जे प्रश्न सुटलेले होते त्याचा भाग 2 बनवून आपण व्हिडिओ टाकणार आहोत। तर त्या अनुषंगाने तुमचा सहकार्य आम्हाला चांगल्या पद्धतीत लाभलेलं आहे, त्या अनुषंगाने आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत। तर त्या क्वेश्चन नंबर आपला पेपर क्रमांक 48 मधील जे काही प्रश्न राहिलेले होते अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयाचे, तर त्याचे आपण आज सविस्तर उत्तरे बघण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तर त्यामधला पेपर क्रमांक 48 मधला प्रश्न क्रमांक 38 जॉमेट्रीचा क्वेश्चन आहे। एका दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ यांचे गुणोत्तर 7:3 आहे। त्या दंडगोलाची उंची 12 सेंटीमीटर असेल तर त्याचे घनफळ शोधा। आता दंडगोल म्हणजे काय, तर सगळ्यात अगोदर ती एक डायग्राम तुमच्या समोर यायला पाहिजे। दंडगोल म्हणजे वृत्तचित्तीस, म्हणजे त्यालाच आपण इंग्लिश मध्ये सिलेंडर असं म्हणत असतो। या पद्धतीची डायग्राम जी राहणार त्याला आपण वृत्तचित्ती किंवा दंडगोल असं म्हणत असतो। याची रेडियस जी आहे, ओके, ही या पॉइंट पासून सेंटर ऑफ सिलेंडर पासून तर आउटर याच्यापर्यंत असेल आणि ही जी आहे ती त्याची हाईट असेल। मग याच्यामध्ये विचारलेलं आहे एकूण पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ। वक्र पृष्ठफळ म्हणजे की साइड वाला जे डिस्टन्स आहे, गोल कर्वेचर वाला जे डिस्टन्स आहे ते वक्र पृष्ठफळ झालेलं असेल। मग वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला माहित असायला पाहिजे। वक्र पृष्ठफळ इज इक्वल टू 2πr इंटू h। सर्कल सारखं राहणं सर्कम्फरन्स, परंतु इथे हाईट लागलेली आहे त्याच्यामुळे काय राहणार 2πr इंटू h। मग आता एकूण पृष्ठफळ मध्ये काय येणार, तर जो सर्कल वाला जो पोर्शन होता खालचा आणि वरचा जो पोर्शन आहे हे सुटलेलं आहे, मग त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल एकूण पृष्ठफळ। एकूण पृष्ठफळ म्हणजे कर्वेचर वर्क पृष्ठफळ हे तर राहीलच, सोबतच या सिलेंडरचं म्हणजे काय राहणार 2πr²। 2πr² राहणार। म्हणजे जर कॉमन जर काढला आपण 2πr जर कॉमन जर काढलं 2πr तर इथं काय भेटेल h प्लस r किंवा r प्लस h। ओके, देन त्याच्यानंतर याच्यामध्ये घनफळ शोधा। मग तुम्हाला घनफळ काय असेल πr² इंटू h, πr² इंटू h। तर याच्यामध्ये आता आपल्याला पहिलं त्यांचं रेशो दिलेला आहे, तर त्या अनुषंगाने आणि तिथं उंची दिलेली आहे। उंची किती दिलेली आहे आपल्याला 12 सेंटीमीटर आणि रेडियस काढावं लागेल। तर मग तुम्हाला इथं एकूण पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ म्हणजे 2πr h प्लस r आणि वक्र पृष्ठफळ 2πr इंटू h यांचं गुणोत्तर दिलेलं आहे। किती दिलेलं आहे 7:3। जर बघितलं 2πr गेट कॅन्सल, h ची व्हॅल्यू आपण टाकू 12 प्लस r डिवायडेड बाय h ची किंमत 12 इज इक्वल टू 7/3। 3 चा भाग याच्यामध्ये 4 वेळा चालला, मग जर विचार केला r इज इक्वल टू 728 मायनस 12, मग r इज इक्वल टू 16 सेंटीमीटर। जी रेडियस मिळाली आपल्याला ती रेडियस किती मिळाली 16 सेंटीमीटर मिळाली। सो देअरफॉर आता रेडियस मिळाली तर घनफळ काढू शकतो। मग घनफळ तर इथे पायची व्हॅल्यू 22/7 न घेता आपल्याला किती वापरायची आहे 3.14 इंटू r²। r आपण आता काढलेला होता
16चा वर्ग 256 इंटू आपल्याला एच किती दिलेलं आहे 12 सेंटीमीटर. मग आपण याला जर कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन 9646.08 सेंटीमीटर क्यूब म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक कुठे दिसणार, ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 46. अमितने आपल्या पगाराच्या 3/5 हिस्सा घरी दिला. उरलेल्या हिश्श्यापैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला, उरलेल्यापैकी निम्मा मुलाला दिला व बाकीची रक्कम पोस्टात जमा केली. आता बघा या पद्धतीमध्ये दोन प्रकारचे प्रश्न विचारतात. एकूण जर पगार जर म्हणजे दिलेला असेल एकूण पगाराच्या त्यावेळेला एक्स कन्सिडर केलं तरी चालेल, परंतु उरलेल्या पगाराच्या काही खर्च करत असेल तर त्या कंडिशन मध्ये 100 घेऊन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. मग अमितचा एकूण पगार आपण 100 रुपये आहे असं मानलं. समजा एकूण पगार 100 रुपये मानला. मग पहिलं शेतीसाठी खर्च केलेला आहे. शेतीसाठी एक मिनिट घर खर्च केलेला आहे. घर खर्च 3/5 हिस्सा म्हणजे 100चा 3/5 हिस्सा 5 म्हणजे 20 तिरी 60 रुपये घर खर्च जर झाला तर शिल्लक रक्कम किती रुपये राहणार, 40 रुपये राहील. 100 रुपये पगार होता, 60 रुपये त्याने खर्चलं तर 40 रुपये शिल्लक रक्कम राहील. देन त्याच्यानंतर शेतीसाठी अर्धा खर्च केलेला आहे. शेती खर्च मग उरलेल्या रकमेच्या 40 रुपयाची अर्धी रक्कम म्हणजे 20 रुपये शेतीसाठी खर्च केलेले असेल आणि मग 20 रुपये शिल्लक राहिलेले असेल. देन त्याच्यानंतर मुलाला निम्मा हिस्सा दिला. ओके, तर मग मुलाला सुद्धा अर्धा दिलेला आहे म्हणजे मुलाचा खर्च 20 रुपयापैकी निम्मा म्हणजे 10 रुपये मुलावर खर्च केला म्हणजे त्याच्याकडे वाचले किती, 10 रुपये वाचले. मग तिथं दिलेलं आहे आपल्याला तर त्यानं उरलेली रक्कम पोस्टात जमा केली. किती रुपये जमा केली, 600 रुपये जमा केली. म्हणजे 10 रुपये जेव्हा तुमचे शिल्लक राहत असेल तर त्यावेळेला एक्झॅक्ट मध्ये तुमचे किती असत आहे, 600 रुपये राहत आहे. मग ज्या वेळेला तुम्ही समजा 100 रुपये तुम्ही पगार पकडला होता त्यावेळेला एक्झॅक्ट त्याचा पगार किती रुपये असायला पाहिजे. सो देअरफॉर तर x इज इक्वल टू 600 गुणिला 100 डिवायडेड बाय 10 0 गेट कॅन्सल तर x इज इक्वल टू किती असायला पाहिजे, 6000 रुपये त्याचा पगार असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 52. एका इमारतीवरील टाकीची धारकता म्हणजे कॅपॅसिटी ऑफ टँक तर 3000 लिटर आहे. त्या इमारतीतील 16 कुटुंबे राहतात. त्या इमारतीमध्ये 16 कुटुंबे राहतात. प्रत्येक कुटुंबाने 225 लिटर पाणी वापरले तर त्या टाकीतील पाणी सर्व कुटुंबांना पुरण्यासाठी किती लिटर कमी पडेल. म्हणजे जे टाकीमध्ये 3000 लिटर पाणी आहे ते कमी पडत आहे तर ते किती लिटर कमी पडत आहे असा प्रश्न आहे. तर एकूण कॅपॅसिटी जी आहे टँकची तर कॅपॅसिटी ऑफ टँक हे किती आहे, 3000 लिटर आणि प्रत्येक माणसांना म्हणजे कुटुंबांना लागणारे पाणी 16 कुटुंबे आहे आणि प्रत्येक दिवशी 225 लिटर वापरत जर असेल, कॅल्क्युलेशन जर केलं 16 दुने 32 3200 16 दुने 32 आणि 16 पंचे तर 0063. ओके, तर 3600 लिटर लागत आहे आणि कॅपॅसिटी आहे टँकची 3000 म्हणजे 3600 मधनं आपले 3000 जर गेले तर 600 लिटर जे पाणी आहे ते कमी पडत आहे त्या कुटुंबांना. म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर. पुढील प्रश्न क्रमांक 53. वडिलांचे वय म्हणजे वयवारीचा प्रश्न आहे.
वडिलांचे वय त्याच्या मुलाच्या वयाहून दुप्पट आहे. वडील व मुलगा यांच्या वयांचं गुणोत्तर दिलेलं आहे. वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. जर मुलाचे सध्याचे वय 20 वर्ष आहे, म्हणजे मुलाचं वय 20 वर्ष जर असेल तर वडिलांचं वय किती होणार? 40 वर्ष. तर किती वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाहून तिप्पट होते, म्हणजे यांचा वयांचा रेशो होता 3:1 किंवा 1:3, जे तुम्ही पकडत असाल. तर वडिलांचं वय पकडलं आपण 40 आणि मुलाचं वय पकडलं 20. त्याच्यामधून काहीतरी वर्षाच्या अगोदर, काही वर्षापूर्वी ओके वजा जर केले आपण, तर त्यांच्या वयांचा रेशो जो बनायला पाहिजे 3:1 चा रेशो बनायला पाहिजे. मग सॉल्व जर केलं 40 - x = 60 - 3x, इकडे आणलं तर 3x - x = 60 - 40, तर 2x = 20, तर x = 10. म्हणजे 10 वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 54. 8 स्क्वेअर मीटर म्हणजे किती स्क्वेअर फूट? तर तुम्हाला माहित असायला पाहिजे 1 स्क्वेअर मीटर = हाऊ मच स्क्वेअर फीट. तर 10.764 स्क्वेअर मीटर स्क्वेअर फूट. तर याच्यामध्ये बघितलं आहे की 8 स्क्वेअर मीटर, मग तुम्हाला काय करावं लागेल? 8 ला 10.8 स्क्वेअर मीटर म्हणजे 8 गुणिला 10.764 जर आपण कॅल्क्युलेट केलं तर याचं 86.11 स्क्वेअर फीट हे उत्तर यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 55. 44 सेमी परिमिती असलेला, म्हणजे जॉमेट्रीचं क्वेश्चन आहे. तर परिमिती म्हणजे काय? तर कोणतीही आकृती असेल तिची आउटर साइडची सगळ्या साइडची बेरीज म्हणजे बाजूंची लांबी म्हणजे परिमिती. परिमिती म्हणजेच पेरिमीटर असलेले चौरसाचे क्षेत्रफळ हे परिघ. मग परिघ म्हणजे काय? सरकमफरन्स, म्हणजे कर्वेचर जे डिस्टन्स मोजतो आपण सर्कल मधलं, तर ते परिघ म्हणजे सरकमफरन्स. 44 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी आहे? आता चौरसाची काय दिलेली आहे? परिमिती दिलेली आहे. परिमिती दिलेली आहे 44 सेंटीमीटर. म्हणजे एका बाजूची लांबी जर काढायची असेल, म्हणजे याला 4 बाजू आहे, चारही बाजू कशा राहतात? चौरसाच्या सारख्या असतात. त्याच्यामुळे तुम्हाला एका बाजूची लांबी, समजा फॉर एक्झाम्पल या चौरसाची लांबी आपण ए जर पकडली, तर मग एक जी बाजू होणार चौरसाची, तर ती किती होणार? 44 / 4 म्हणजे 11 सेंटीमीटर त्या एका चौरसाची बाजू होऊन जाईल. ओके, तर मग चौरसाचं क्षेत्रफळ जे आहे, तर काय राहते चौरसाचं क्षेत्रफळ? साइड स्क्वेअर, मग बाजूचा वर्ग, मग 11चा वर्ग जो आहे, तर 11चा वर्ग किती राहणार? 121 सेंटीमीटर स्क्वेअर. हे झालं चौरसाचं क्षेत्रफळ. आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे, बट वर्तुळाचं काय दिलेलं आहे? परिघ. परिघ म्हणजे सरकमफरन्स. सरकमफरन्स = 2πr. मग याच्यामध्ये 44 = 2 गुणिला पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेत असतो किंवा 3.14 घेत असतो, परंतु ज्या वेळेला आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं तर 22/7 चा जास्तीत जास्त वापर करा. तर 22/7 गुणिला r. r आपल्याला माहित नाही, रेडियस आपल्याला काढायची आहे. मग सो देअरफॉर 22 दुने 44, 44 गेट कॅन्सल, तर r = 7 सेंटीमीटर. म्हणजे त्या सर्कलची त्रिज्या किंवा रेडियस ही 7 सेंटीमीटर भेटलेली असेल. मग त्यावरून आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचं क्षेत्रफळ काय राहते? πr². मग पाय म्हणजे 22/7 गुणिला r किती काढला आपण? 7 × 7. 7 गेट कॅन्सल, तर याला जर मल्टिप्लाय केलं 7 दुने 14 4, असाल 1 7 दुने 14 आणि 1 15, 154 सेंटीमीटर स्क्वेअर हे वर्तुळाचं क्षेत्रफळ होऊन जाईल. मग या दोन क्षेत्रफळांमधील फरक विचारलेला आहे. मग 154 - 121, 154 - 121, तर किती राहणार? 3 आणि इकडे 0, म्हणजे 33 सेंटीमीटर स्क्वेअरचा फरक पडलेला असेल. म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 56.
एका वर्तुळाची जीवा 24 सेमी लांबीची असून, जीवा म्हणजे कॉर्ड असून तिचे केंद्रापासून अंतर 5 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे रेडियस किती सेंटीमीटरची असेल. एक वर्तुळ दिलेला आहे, त्या वर्तुळाचा जीवा म्हणजे कॉर्ड दिलेली आहे, त्या कॉर्डची लांबी जी दिलेली आहे ती 24 सेंटीमीटर दिलेली आहे आणि त्या कॉर्डची अंतर केंद्रापासून सेंटर ऑफ सर्कल पासून 5 सेंटीमीटर वर आहे, 5 सेंटीमीटर आहे. तर त्रिज्या विचारलेला, रेडियस काढायला. तर रेडियस म्हणजे सेंटर पॉइंट पासून तर आउटर ऑफ सर्कल पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे रेडियस. म्हणजे जर विचार केला याच्यामध्ये तर राईट अँगल ट्रँगल फॉर्म झालेला असेल, मग हे 24 आहे तर तुमचं 12 सेंटीमीटर आणि हे 12 सेंटीमीटरचं अंतर झालेलं असेल तर मग याच्यामध्ये पायथागोरसचा थेरम वापरून आपल्याला रेडियस काढावे लागेल, म्हणजे कर्ण काढावं लागेल. जर विचार केला तर कर्णाचा वर्ग म्हणजे r² = उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज 5चा वर्ग प्लस 12चा वर्ग. मग r² = 5 5 25 प्लस 12चा वर्ग 144 म्हणजे r² = 169. तर r = 13 सेंटीमीटर. तर रेडियस त्रिज्या जी राहणार ती किती राहणार, 13 सेंटीमीटर असायला पाहिजे. आणि तुम्हाला पायथागोरसचे त्रिकोट मोस्ट ऑफ द क्वेश्चन पेपर मध्ये विचारत असतात. तर त्या अनुषंगाने जसं की तुमचं असेल 3 4 5 6 8 10 किंवा इकडे 5 12 13 या पद्धतीचे त्रिकूट आहेत जे पायथागोरसचे त्रिकूट आहेत. तर हे तुम्हाला वारंवार माहिती असणे गरजेचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर क्रमांक कोणतं राहणार तुमचं, ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न क्रमांक 58. सचिन, सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या. जर सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या. आपला कंपॅरिझन वाला क्वेश्चन आहे. मग इथं बोललेला आहे सेहवागने धोनीपेक्षा, कुणापेक्षा, धोनीपेक्षा. मग धोनीने किती धावा काढलेल्या होत्या माहित नाही. धोनीच्या धावा एक्स पकडूया, देन सेहवागच्या धावा त्याने धोनीपेक्षा 12 धावा जास्त काढल्या आणि सचिनच्या धावा हा काय म्हणते, धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या. धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या याचा अर्थ सचिनने धोनीपेक्षा 9 धावा जास्त केल्या. ओके. तर मग यांच्या तिघांच्या धावांची एकूण बेरीज x + 12 + x + 9 = 2 8. तर 3x + 21 = 2 8. तर 3x = 2 8 - 21. तर x किती वाचेल याच्यात, 702 / 3. x ने जर भागला पण तर x = sin 3 18 2 वाचले आणि 9 3 27. मग x कोणाच्या धावा पकडलेल्या होत्या, आपण धोनीच्या धावा x पकडलेल्या होत्या. म्हणून धोनीने किती धावा काढल्या, 69. सेहवागने किती धावा काढल्या, त्याच्यामध्ये 12 जर मिळवलं आपण तर किती झालेलं असेल, 81. आणि सचिनने 69 मध्ये आपण 9 जर मिळवलं तर किती येणार, 78. मग इथं विचारलेलं होतं आपल्याला सचिनने किती धावा काढल्या, तर किती धावा काढल्या, 78. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 59. एका संख्येतून 8 वजा करून, संख्या माहित नाही आहे, एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास उत्तर 2 येते. तर मूळ संख्येतून म्हणजे मूळ संख्या काढावी लागेल. मग x - 8 = 16. तर x किती होणार, 24. मूळची संख्या झाली 24. मग मूळ संख्येतून
4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागलं तर उत्तर किती येणार? मग 24 मधनं 4 गेले तर वाचले किती? 20/4 म्हणजे तुमचं उत्तर किती यायला पाहिजे? 5. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 63. हेमंतच्या वजनामध्ये 27 मिळवल्यास उत्तर 93 येते. म्हणजे हेमंतचं वजन दिलेलं नाही, हेमंतचे वजन x मानूया. मग हेमंतच्या वजनामध्ये 27 मिळवल्यास उत्तर किती येते? 93. तर त्याच्या वजनातून 27 वजा केलं तर उत्तर किती येईल? जर बघितलं आता हे जर सॉल्व्ह जर केलं तर हे 27 मायनस होणार म्हणजे x किंमत भेटेल अधिक 27 वजा करायचे आहे म्हणजे डायरेक्ट x इज इक्वल टू 93 मायनस 27 दुने 54. तर x इज इक्वल टू 13तून 4 गेले 9 हातचाला 1 म्हणजे 6 आपलं 3 म्हणजे 39 किलो वजन मिळायला पाहिजे. म्हणजे वजन असेल तर 39 किलो म्हणजे 39. ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 69. एक व्यक्ती शिडीच्या खालून पहिल्या पायरीवर उभी आहे. मधोमध असलेल्या पायरीपर्यंत पोहोचण्यासाठी तिला आणखी 4 पायऱ्या चढाव्या लागणार असतील तर शिडीस किती पायऱ्या आहेत? मधोमध आहे. मग मी सांगितलेलं होतं तेव्हा ही कोणतीही संख्या मधोमध असेल किंवा माणसं एका रांगेमध्ये मधोमध असेल तर त्यावेळेला रांगेतील एकूण माणसांची संख्या किंवा कोणतीही असेल तर त्यावेळेला ती एकूण संख्या विषम असायला पाहिजे. जर बघितलं तर एलिमिनेशन प्रोसेस हे 8 येणार नाही आणि तुमचं 10 हे सुद्धा ऑप्शन येणार नाही. म्हणजे वाचलं कोणतं? ऑप्शन बी आणि ऑप्शन डी. आता जर बघू पहिल्या पायरीवर तो उभा आहे अधिक आणखी तुम्हाला 4 पायऱ्या चढाव्या लागतात म्हणजे एकूण मध्यभागी येण्यासाठी किती पायऱ्या चढाव्या लागतील तुम्हाला? 5. म्हणजे याचा अर्थ 4 पायऱ्या इकडे राहणार आहेत, 4 पायऱ्या इकडे राहणार आहेत म्हणजे 4 आणि 4 किती झाल्या तुमचं? 8. आणि ही मधातली पायरी म्हणजे एकूण किती पायऱ्या लागतील? 9 पायऱ्या लागेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 69. सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन होता आणि सिम्प्लिफिकेशन म्हटलं तर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना थोडं डिफिकल्ट जातं सॉल्व्ह करण्यासाठी. आणि इथे बघितलं आपण क्वेश्चन पेपर जर बघाल तर त्यामध्ये थोडं प्रिंट मिस्टेक झालेलं होतं. याचा घात 1 दिलेला होता, इथे घात आपल्याला 5 हवा आहे तरच उत्तर तुमचं बरोबर येईल. तर बघा इथे आता सॉल्व्ह करत असताना केव्हाही छेदातली जी संख्या घातांकाच्या ते काढण्याचा प्रयत्न करा. इथं जर बघितलं आपण 64 आणि 9 ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत तर ती पूर्ण वर्ग संख्या कोणाची आहे? 8 ची आहे आणि 3 ची. चा घात 2 चा घात -3/2 असं लिहू शकता. देन त्याच्यानंतर जर बघितलं 2/3 चा घात 5 भागाकारात आहे तर 16 चा घात 16 ला तुम्ही घात मध्ये लिहू शकता 2 चा घात 4 चा घात -3 चा घात 1/4. का बरं? कारण की 1/4 म्हणजे 4th रूट असेल तर 1/4 तुम्ही लिहू शकता. याच्यामध्ये तुम्ही 2 गेट कॅन्सल करू शकता, 4 गेट कॅन्सल करू शकता. मग जेव्हा घातांकाचं चिन्ह ऋण असेल तर त्या वेळेला तुम्हाला जे ब्रॅकेट मधली संख्या आहे तर ती उलटी करायची आहे अंश छेदात आणि छेद अंशात. मग जर बघितलं आपण याच्यामध्ये 3/8 चा घन गुणिला 2/3 चा घात 5 डिवायडेड बाय 2 चा घात -3 होत आहे म्हणून 1/2 चा घात 3 या पद्धतीमध्ये तुम्ही लिहू शकता. जर मग सॉल्व्ह जर केला आपण त्याला 3 चा घात 3 म्हणजे किती झालं? 27 गुणिला 2 चा घात 5 म्हणजे किती झालं? 32. 8 चा घात 3 म्हणजे 512 आणि 3 चा घात 5 81 आणि ते 3 जर गुणलं तर 243 आणि 1/8 म्हणजे छेदाचा छेद असेल तर तो अंशामध्ये जातो. 2 चा घन कुठे जाणार? 8 वरती. मग जर बघितलं इथे 8 चा भाग चाललेला आहे, 8 चा भाग किती वेळा चाललेला आहे? 8 छकन 48 वाचले किती? 3 8 चो 32 32 दुने 64. दे 9 चा भाग टाकू 9 तिरी 27 आणि याच्यामध्ये जर टाकला आपण 9 दुने 18 वाचले किती? 18 6 म्हणजे 9 7 63
आणि 3चा भाग 27 मध्ये 9 वेळा, 9 दुने 18, म्हणजे 1/18 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 75. एक व्यक्ती 4 किलोमीटर उत्तरेला चालत गेला, म्हणजे दिशा व अंतरचा प्रश्न आहे. एक व्यक्ती 4 किलोमीटर उत्तरेला चालत गेला, नंतर 6 किलोमीटर पूर्वेकडे चालला, 6 किलोमीटर पूर्वेकडे चालला व नंतर 4 किलोमीटर उत्तरेकडे चालला. तिथे थांबलेला असेल तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून, सुरुवातीचं ठिकाण हे होतं आपलं, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे. जर बघितलं आपण स्ट्रेट लाईन मारली, देन त्याच्यानंतर हे जर डिस्टन्स बघितलं तर हे 6 जर असेल तर हे सुद्धा 6 किलोमीटर व्हायला पाहिजे. देन त्याच्यानंतर हे 4 आहे आणि हे सुद्धा 4 आहे, म्हणजे हे टोटल 8 किलोमीटरचं डिस्टन्स व्हायला पाहिजे. मग जर बघितलं याच्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे 6, 8, तर मी पायथागोरसचा थेरम आत्ताच सांगितला, 6, 8 तर व्हॅल्यू कोणती राहणार, 10 किलोमीटर. विदाउट कॅल्क्युलेशन डायरेक्ट तुम्ही आन्सर टिक करू शकता, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न क्रमांक 79. सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन दिसतोय. 153चा वर्ग मायनस 147चा वर्ग. आता जर वर्ग जर काढून वजाबाकी केली तर भरपूर वेळ जाईल. तर सिम्प्लिफिकेशन मध्ये हा जर पॅटर्न जर दिसत असेल, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, तर याचं सिम्प्लिफिकेशन या पद्धतीतून ए प्लस बी गुणिला ए मायनस बी. मग याच्यामध्ये आपण या फॉर्म्युल्याचा वापर करू. तर 153 प्लस 147 गुणिला 153 मायनस 147. मग इकडचे 3 इकडे टाकले, 150 150 किती झाले, 300 गुणिला 153 मधून 47 जर वजा केले तर वाचले किती, 3 आणि हे 3 6. साइन तिरी 18 म्हणजे किती यायला पाहिजे, 1800 यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 80. विद्यार्थ्यांच्या रांगेत मोहन उजवीकडून 15वा आणि दिनेश डावीकडून 18वा आहे. हा क्रम व मोजणीचा प्रश्न आहे, आपण क्लासमध्ये घेतो असतो. तर मोहन उजवीकडनं 15वा आहे आणि दिनेश डावीकडनं 18वा आहे. जेव्हा ते दोघे आपापसात जागा बदलतात, आपसात जागा जर बदलले, म्हणजे मोहन दिनेशच्या ठिकाणी येणार आणि दिनेश हा मोहनच्या ठिकाणी आलेला असेल, तर तेव्हा मोहन उजवीकडून 20 वाटतो. आता मोहनची जी जागा आहे ती 20व्या क्रमांकाने, म्हणजे याचा अर्थ ती जी जागा सुरुवातीला कोणाची होती, दिनेश. मग 20 आणि 18 म्हणजे किती झाले, 38. मग यांची ऍडिशन 38 होत असेल तर यांची सुद्धा ऍडिशन किती व्हायला पाहिजे, 38. रांगेतील कोणत्याही विद्यार्थ्यांचा उजवीकडून डावीकडूनचा क्रमांकाची ऍडिशन ही सारखी येत असते. मग सो देअरफॉर दिनेशच्या डावीकडूनचा क्रमांक म्हणजे 38 मायनस 15 जर केले आपण 3 आणि 2 म्हणजे 23वा क्रमांक यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर असायला पाहिजे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 82. एका विशिष्ट कोड भाषेत, म्हणजे कोड लँग्वेजचा प्रश्न आहे, कोडेड लँग्वेज. तर त्या भाषेमध्ये पोजला 3517 असे कोड केलेले आहेत आणि सिल्कला 4638 असे कोड केलेले आहे. तर एस साठी कोड काय आहे. तर जर बघितलं आपण याच्यामध्ये इथे पण एस दिसतोय आणि इथे पण एस दिसतोय, बाकीचे शब्द डिफरंट आहेत. तर मग त्या अनुषंगाने जर बघितलं तर एस दोन्ही ठिकाणी आहे आणि इथे जो अंक रिपीट होत असेल, म्हणजे जसं की 3 इथे पण रिपीट होत आहे आणि इथे पण रिपीट होत आहे, म्हणजे एस साठी जे आहे तर ते 3 हा अंक वापरलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 84. एक संख्या 54हून तेवढीच जास्त आहे जेवढी 82हून कमी आहे. एक कोणती तरी संख्या आहे जे की 54हून जेवढ्याने जास्त असेल, समजा फॉर एक्झाम्पल या दोन संख्यांमधला डिफरन्स डी, तर तीच संख्या 82हून लहान आहे तेवढ्याच याच्याने. मग जर बघितलं इथला डिफरन्स डी, इथला डिफरन्स डी, म्हणजे 2 टाइम्स ऑफ डी इज इक्वल टू तुम्ही 82 मायनस 54 घेऊ शकता. मग डी इज इक्वल टू 12 तून 4 गेले 8, हात चाले 1,
म्हणजे 28/2 म्हणजे डिफरन्स कितीचा आला 14चा. म्हणजे या संख्येमध्ये 14 जर मिळवलं तर ही संख्या मिळेल, किंवा या संख्येतून 14 जर वजा जर केलं, 14 जर आपण आता याच्यामध्ये मिळवलं तर 8 आणि 6 म्हणजे 68, किंवा याच्यातून 14 जरी वजा जर केलं तर किती येणार 68. म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर बरोबर असायला पाहिजे. पुढील प्रश्न, शर्वरीचा जन्म बुधवार दिनांक 5 सप्टेंबर 2001 ला झाला, म्हणजे कॅलेंडरचा प्रश्न आहे. तर जन्म केव्हा झाला 5 सप्टेंबर 2001 ला जन्म झाला. त्या दिवशी कोणता वार होता? बुधवार होता. तर तिचा तिसरा वाढदिवस किती वर्षांनी येणार 3, म्हणजे 2004 मध्ये 5 सप्टेंबर 2004 ला कोणता वार असेल. आता बघा याच्यामध्ये डेट आणि महिना सारखा आहे, फक्त कॅल्क्युलेशन कोणाचं करायचं तुम्हाला वर्षाचं. किती वर्षाचा इफेक्ट पडला 3, आणि इन बिटवीन 2001 ते 2004 लीप वर्ष कोणता आहे 2004, आणि 2004 मधला फरवरी महिना येत आहे का? हो. तर त्याच्यामुळे लीप वर्षाचा इफेक्ट पडला, म्हणजे किती दिवस 4. समोर चाललो का मागे? समोर, मग 4 दिवस समोर, 4 दिवस समोरचा वार बुधवार नंतरचा गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, म्हणजे रविवार हे उत्तर यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 89, घड्याळ सकाळचे 8 वाजले दाखवत आहे, दुपारचे 2 वाजले दाखवण्यासाठी तास काटा किती अंशातून फिरेल. जे घड्याळ आहे त्या घड्याळामध्ये 8 वाजलेलं आहे असं दाखवत आहे समजा. तर घड्याळाचा तास काटा जो आहे तो आता 2 वाजले हे दाखवायचं असेल तर त्याला किती अंशामध्ये फिरावं लागेल. तर किती अंशामध्ये फिरावं लागेल? 180 अंशामध्ये फिरावं लागेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 95 हा अल्फाबेटिकल सिरीजचा प्रश्न आहे. तर मी कधीही सांगत असतो की कोणत्याही मालिकेतील प्रश्न सोडवत असताना त्याला नंबरिंग करा. मग 1, 5, 9, इथे 11, 15, 19, इकडे क्यू तुमचं 17, 1, 21, 5. तर मग याच्यामध्ये बघितलं पहिल्या अक्षराचं रिलेशन लावण्याचा प्रयत्न केला तर 1 आणि 4 5, 5 आणि 4 9, 9 आणि 4 13, 13 आणि 4 17, 17 आणि 4 21, म्हणजे 4चा फरक आहे. इथे 11 आणि 4 15 आणि 4 19, 19 आणि 4 23, 23 आणि 4 27, 27 नथिंग बट 1, आणि 1 आणि 4 5, म्हणजे 13 आणि 23, म्हणजे यम आणि डब्ल्यू हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 92, दिलेल्या संख्या मालिकेतील क्रमाने येणारी पुढील पदे दिलेल्या पर्यायामधून निवडा. संख्या मालिका दिलेली आहे, मी सांगितलेलं आहे की असेंडिंग किंवा डिसेंडिंग फॉर्मनं जर असेल तर डिफरन्स वगैरे काढा, किंवा याच्यामध्ये जर बघितलं तर कुठेतरी वर्गसंख्या घनसंख्या दिसत आहे. बघा याच्यामध्ये 2चा वर्ग, 3चा वर्ग, इथे 4चा वर्ग, 5चा वर्ग, तर मग इथे 6चा वर्ग किती येणार 36. त्याने याच्यामध्ये जर बघितलं इथे बाकीच्या घनसंख्या दिसत आहे. मग जर बघितलं याच्यामध्ये 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, मग 6चा घन 216, म्हणजे 36 आणि 216, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे होतं. पुढील प्रश्न क्रमांक 93, एका 200 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी संख्यातील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे मुद्रकाला किती खिळे जुळवावे लागतील. जर बघितलं तर आपण 1 ते 100 पर्यंतचे पान क्रमांक द्यायचे असेल तर आपल्याला 192 खिळे लागतात. मग आपण 200 पुस्तकाच्या पानातून 100 पाने जर गेली तर म्हणजे वाचली किती 100 पाने, आणि हे 3 अंकी आहे तर त्याच्यामुळे त्यांना किती खिळे लागतील 300. मग हे 300 आणि 192, मग 300 प्लस 192 म्हणजे तुम्हाला किती खिळे लागतील 492 खिळे लागतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 98, खालील शृंखला पूर्ण करा. समानतेचा प्रश्न आहे. मग याच्यामध्ये अल्फाबेट आहे तर अल्फाबेट असेल तर नंबरिंग करा. 18, 20, 14, 16. इकडे काय दिलेलं आहे तुम्हाला 10,
12 6 8. जर बघितलं याच्यातून आपण किती वजा केले 8, इथून सुद्धा वजा 8, इथून सुद्धा वजा 8 होत आहे आणि इथून सुद्धा वजा 8, म्हणजे 8 8 वजा केलेलं आहे. तर मग याच्यामध्ये जर बघितलं आपण 24 26 20 आणि 22 याच्यामधलं जर सपोज आपण 8 8 वजा जर केलं तर काय येणार 16, 8 वजा केलं तर 18, 8 वजा करणार तर 12 आणि 22 मधनं 8 वजा करणार तर किती येणार 14. म्हणजे काय असायला पाहिजे PRLN. PRLN कुठं दिसतंय तुम्हाला ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 99. 645.2375 या संख्येतील 2 व 7 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. मग स्थानिक किंमत म्हणजे काय तर संख्येतील अंकांची स्थानावरून ठरवली जाणारी किंमत म्हणजे स्थानिक किंमत. मग या संख्येमध्ये 2 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे 0.2 आणि 7 या अंकाची स्थानिक किंमत जी आहे ते किती आहे 0.007. मग या दोन संख्यांमधला स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. तर काय करणार तुम्ही 0 0 ओके. तर 10तून 7 गेले तर वाचले किती 3, कॅरी करणार 91.0 0.193 म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणतं असायला पाहिजे ए हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण उडान खाकी टेस्ट सिरीजमधील पेपर क्रमांक 48 या पेपरमधील अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयाचे सविस्तर उत्तरे आपण यूट्यूबच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी यापुढेही होणारे पेपरचे अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयातील सविस्तर उत्तरे बघण्याकरिता आपलं उडान अकॅडमी चंद्रपूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचंच असंच सहकार्य आम्हाला समोरसुद्धा लाभेल अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. जय